Hello, dear students. I welcome in this e-learning platform which is made available for you by Dr. Bapuji Sarangi Institute of Engineering and Technology, Kolhapur. Today we are going to start with the unit number 2 of MMP having the title as heat treatment. So in this heat treatment there are 2 points, that is 2.1 as an introduction and 2.2 is a heat treatment process. So in this today's lecture we are going to see in detail information about heat treatment processes that are generally employed in the companies. Okay, so what do you mean by the heat treatment? So as you see here, the definition for heat treatment. Heat treatment, it is defined as an operation involving heating and cooling of metals or alloys in its solid state with the purpose of changing the properties of the material. ओके, हीट ट्रीटमेंट हे जे काही टेक्निक आहे, मेथड जी आहे ती का करणं गरजेचं असतं हे पहिला समजून घ्या. जे काही आपल्याकडे मटेरियल्स, इंजिनिअरिंग मटेरियल जे अवेलेबल आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज जितके आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजे आहेत त्या प्रॉपर्टी त्या मटेरियलमध्ये असतीलच असे नाहीत. सो समटाइम्स वी हॅव टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज और समटाइम्स वी हॅव टू डिग्रेड द प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल फॉर इट्स प्रॉपर यूज. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं बघा, त्या मटेरियलवरती हीट ट्रीटमेंट प्रोसेस एम्प्लॉय करायला लागते. तर हीट ट्रीटमेंट प्रोसेस कशासाठी एम्प्लॉय करायला लागते, तर वी हॅव टू इम्प्रूव्ह और वी हॅव टू चेंज द प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. ॲट दॅट टाइम वी हॅव टू गो फॉर हीट ट्रीटमेंट प्रोसेस. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप दॅट आर द फॅक्टर्स इन हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस. तर जे काही इंजिनिअरिंग मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये आपण जर हीट ट्रीटमेंट जर करणार असू तर त्याच्यासाठी कुठले कुठले फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायला पाहिजेत ते इथे बघूया आपण आता. सो पॉईंट नंबर 1 इज और द फॅक्टर नंबर 1 इज द केमिकल कंपोजिशन ऑफ द मटेरियल. तर त्या पर्टिक्युलर मटेरियलवरचं जे की ज्याच्यावरती आपण हीट ट्रीटमेंट प्रोसेस करणार आहे, तर आता प्रत्येक वेळी इथून पुढे आपण शब्द हा हीट ट्रीटमेंट असं उच्चारण्यापेक्षा काय करूया बघा, HT समटाइम्स वी कॅन प्रोनाऊन्स इट. सो HT स्टँड फॉर हीट ट्रीटमेंट. तर जे काही हीट ट्रीटमेंट आपण मटेरियलवरती करणार आहे त्याचे फॅक्टर्स कुठले कुठले गरजेचे असतात, कुठले कुठले फॅक्टर्स इन्व्हॉल्व होतात, तर ते पण इथं बघतोय आता. तर फर्स्ट फॅक्टर इज केमिकल कंपोजिशन ऑफ द मटेरियल. तर एखाद्या मटेरियलमध्ये केमिकल कंपोजिशन त्याचं काय आहे, कार्बन पर्सेंटेज काय आहे किंवा एनी अदर जे काही एलिमेंट्स असतील त्या मटेरियलचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या मटेरियलमध्ये काय आहे ह्याच्यावरनं आपल्याला कुठली हीट ट्रीटमेंट प्रोसेस त्या मटेरियलवरती करायला लागेल हे सिलेक्ट करायला लागतं. सो केमिकल कंपोजिशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर while selecting a particular heat treatment process on a particular material. So most important factor is chemical composition of the material. Second factor is mode of manufacture of the material. म्हणजेच काय, तर कास्टिंगनं आपण तो कंपोनंट प्रोड्यूस केलेला आहे की फोर्जिंगनं केलेला आहे की रोलिंग किंवा एनी अदर आपले जे काही मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स आहेत, मेथड्स आहेत, तर त्या कुठल्या मेथडनी तो मॅन्युफॅक्चर झालेला आहे तर ती मेथडसुद्धा इम्पॉर्टंट ठरत असते while selecting a particular heat treatment process. Then third factor is whether any previous heat treatment operation has been carried out on the material. जर ह्याच्या आधी कुठली हीट ट्रीटमेंट प्रोसेस त्या मटेरियलवरती झाली आहे का, तर हा सुद्धा आपल्याला तिथं कन्सिडर करायला लागेल ॲज अ इम्पॉर्टंट फॅक्टर while selecting a heat treatment process. And the fourth and the last one is a factor heat treatment operations to be performed and properties can be स्ट्रक्चर रिक्वायर्ड. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीजमध्ये चेंज पाहिजे आहे, स्ट्रक्चरमध्ये चेंज पाहिजे आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करायला लागेल बघा, पर्टिक्युलर हीट ट्रीटमेंट मेथड सिलेक्ट करायला लागेल. सो आता जे काय आपण इथून पुढचे जे काही मेथड्स ऑफ हीट ट्रीटमेंट बघणार आहे, टेक्निक्स ऑफ हीट ट्रीटमेंट बघणार आहे, तर त्यातले पर्टिक्युलर हीट ट्रीटमेंट प्रोसेस ही कुठल्या मटेरियलला यूज करायची किंवा कुठल्या ॲप्लिकेशनला यूज करायचं, तर हे डिपेंड कशावरती असतं बघा. तर हे जे फॅक्टर्स आपण आता इथं जे बघितले त्या फॅक्टर्सवरती डिपेंड करत असतं की विच पर्टिक्युलर हीट ट्रीटमेंट प्रोसेस इज युज्ड फॉर पर्टिक्युलर इंजिनिअरिंग मटेरियल. ओके, नेक्स्ट पॉईंट ऑफ डिस्कशन इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ हीट ट्रीटमेंट. तर हे हीट ट्रीटमेंट जे आपण म्हणतोय त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे का केलं जातं इंजिनिअरिंग मटेरियलवरती हीट ट्रीटमेंट प्रोसेस का केली जाते. सो व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑर द थिंग्स फ्रॉम दिस चॅप्टर इज दिस ऑब्जेक्टिव्ह. तर हे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही समजून घ्या पहिला. ही हीट ट्रीटमेंट जे आपण इथून पुढे शिकणार आहे ते का करायचं असतं मटेरियलवरती, तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह इथं तुम्हाला ह्या पेजमध्ये दिसत आहेत. सी द स्ट्रक्चरल कंडिशन ऑफ द ऑब्जेक्ट बिफोर हीट ट्रीटमेंट. ओके, स्टार्ट विथ दिस प्रिव्हियस पॅराग्राफ. When steel is subjected to heat treatment operations, it undergoes many structural changes due to which the properties of material change. काय म्हटले बघा, हीट ट्रीटमेंटमध्ये काय होत असतं, त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज चेंज होत असतात. In studying the effect of heat treatment, therefore, the following
पॉईंट्स नीड टू कन्सिडर. तर हे इफेक्ट चेंज काय काय इफेक्ट होतात हे बघण्याआधी आपल्याला फॉलोइंग पॉईंट्स आपल्याला तिथे कन्सिडर करायला लागतील. तर पॉईंट नंबर 1 इज स्ट्रक्चरल कंडिशन ऑफ द ऑब्जेक्ट बिफोर हीट ट्रीटमेंट. जो ऑब्जेक्ट आपण हीट ट्रीटमेंट करणार आहे त्याचं स्ट्रक्चरल कंडिशन काय आहे. सेकंड, स्ट्रक्चरल चेंजेस ऑकरिंग ड्युरिंग द हीट ट्रीटमेंट. हीट ट्रीटमेंट होत असताना त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये काय चेंज होतोय. अँड थर्ड वन इज अ स्ट्रक्चरल कंडिशन परमनंटली रिटेन्ड. म्हणजेच ही ट्रीटमेंटच्या एंड नंतर त्याच्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये काय काय फरक पडलेला आहे, प्रॉपर्टीज रिटेन काय काय झालेल्या आहेत आणि ज्या परमनंट आहेत इन नेचर, तर त्या अशा 3 गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे व्हाईल कंडक्टिंग द हीट ट्रीटमेंट प्रोसेस. काय काय 3 कंडिशन्स आहेत बघा. तर बिफोर हीट ट्रीटमेंट व्हॉट इज द स्ट्रक्चरल कंडिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज. Second, structural condition at the time of heat treatment, and third, structural condition at the end of the heat treatment. Okay, तर अशा पद्धतीने आपल्याला we have to take care while conducting the heat treatment. Now, the following are the main objectives of the heat treatment of a steel. तर ज्या ऑब्जेक्टनं किंवा ज्या ऑब्जेक्टिव्हनं ज्या एमनं आपण हीट ट्रीटमेंट प्रोसेस करत असतो तर ती ऑब्जेक्टिव्ह कुठले कुठले आहेत. ऑब्जेक्टिव्ह वी कॅन से दिस इज आवर एम. आपण हे हीट ट्रीटमेंट का करतोय तर त्याची कारणं किंवा ऑब्जेक्टिव्ह ही तुम्हाला त्या आता या पेजवरती दिसत आहेत. पॉईंट नंबर 1, टू सॉफ्टन द स्टील दॅट हॅज बीन हार्डन्ड बाय द प्रिव्हियस हीट ट्रीटमेंट ऑर मेकॅनिकल वर्किंग. जो समजा आपला कंपोनंट जो तयार झालेला आहे तो स्टीलचा आहे आणि जो कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग मेथडनं तयार झालेला कंपोनंट आहे. तर हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये काय होत असतं बघा, तर हार्डन झालेला असतो तो कंपोनंट जो आहे तो हार्डन झालेला असतो. तर असा हार्डन कंपोनंट वी कॅनॉट यूज ॲट पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. का वापरू शकत नाही, तर हार्डन मटेरियल जे असतात ते इझिली ब्रेक होतात, ते ब्रिटल बनतात बघा. तर आणि ब्रिटल मटेरियल असतात ते विदाऊट एनी आपल्याला काय म्हणता येईल इंडिकेशन ऑफ फेल्युअर दे आर सडनली गोइंग टू फेल. तर सडन फेल्युअर होत असतं असं ब्रिटल मटेरियलचं, हार्डन मटेरियलचं. तर असं सडन फेल्युअर आपल्याला टाळायचं असतं. त्यामुळे आपण काय करतो बघा, मटेरियल जितकं नॉन ब्रिटल असेल, डक्टाईल असेल तितकं काय असतं बघा, दिस इज बेटर फॉर अ पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू सॉफ्टन द मटेरियल. तर असं मटेरियल सॉफ्ट करण्यासाठी आपल्याला समटाईम्स वी हॅव टू गो फॉर द ऑप्शन ऑफ हीट ट्रीटमेंट. सेकंड, टू हार्डन द स्टील अँड इन्क्रीज इट्स स्ट्रेंथ. आता काही काही वेळा काय होतं बघा, एखाद्या स्टीलची काय होते तर ते खूपच सॉफ्ट झालेलं असतं. तर असं सॉफ्टवेअर मटेरियल सुद्धा काय होतं, द सॉफ्टवेअर मटेरियल हॅव्हिंग अ मोर डक्टिलिटी प्रॉपर्टी. तर अशा मटेरियलला डक्टिलिटी प्रॉपर्टी मोर असते, बट रेजिस्टन्स टू विअर ही जी प्रॉपर्टी आहे ती कमी असते बघा. तर तिथं हार्डन किंवा आपण हार्डनेस म्हणतो, तर हार्डनेस हा कमी झालेला असतो. तर अशा केसमध्ये हार्डनेस सुद्धा वाढवायचा जर असेल आपल्याला तर यू हॅव टू गो फॉर द हीट ट्रीटमेंट प्रोसेस. देन थर्ड, टू ॲडजस्ट इट्स other mechanical and physical properties like ductility, malleability, permeability, corrosion resistance etc. ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या असतील त्या मटेरियलमधल्या डक्टिलिटी, मॅलेबिलिटी, तर आपल्याला हीट ट्रीटमेंट हा ऑप्शन चूज करायला लागेल. फोर्थ, टू स्टॅबिलाइज द डायमेन्शन ऑफ द स्टील इन्स्ट्रुमेंट्स सो दॅट दे डू नॉट एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट विथ द टाइम. काय होत असतं बघा, as temperature increases the steel have a property to expand, and on the other hand when the temperature goes down or the decrement in the temperature occurs such a material again gets contracts. तर ज्या ठिकाणी मेट्रोलॉजिकल ॲप्लिकेशन्स असतात स्टीलची की जिथं मेजरमेंटला स्टीलचा यूज केला जातो, तर अशा ठिकाणी असं एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन इज नॉट अलावेबल. तर असं एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन हे अलावेबल नसतं, कारण तिथं आपल्याला रिझल्ट जी पाहिजे असतं ते ॲक्युरसी मॅटर करत असते. तर असं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होऊ द्यायचं नसेल तर यू हॅव टू गो फॉर द ऑप्शन ॲज अ ऑर ऑप्शन ऑफ हीट ट्रीटमेंट. तर त्या ठिकाणी आपल्याला हीट ट्रीटमेंट त्या कंपोनंटची त्या पार्टची करून घ्यायला लागेल. देन नेक्स्ट इज टू रिफाईन द ग्रेन साईज ऑफ द स्टील. आता ग्रेन साईजबद्दल आपल्याला ग्रेन माहीत आहेत की देर आर 2 टाईप्स ऑफ ग्रेन. एक तर कोर्स ग्रेन असतात किंवा फाईन ग्रेन्स असतात. तर हे जे कोर्स ग्रेन स्ट्रक्चर वाले जे एलिमेंट्स असतात दे आर हॅव्हिंग प्रॉपर्टीज डिफरंट दॅन द मटेरियल हॅव्हिंग द फाईन ग्रेन स्ट्रक्चर, बरोबर का. तर कोर्स ग्रेनपेक्षा फाईन ग्रेनचं जे कंपोनंट आहे मटेरियल जे आहे ते काय केलं जातं बघा, प्रेफर केलं जातं फॉर इट्स ॲप्लिकेशन. सो इट इज बेटर टू गो फॉर द रिफाइनमेंट इन द ग्रेन साईज अँड बाय युजिंग द हीट ट्रीटमेंट प्रोसेस. देन सिक्स्थ objective is to reduce the internal stresses. So this is the most important objective behind the heat treatment process. So heat treatment process is mostly
deals with removing internal stresses and which आता हे इंटरनल स्ट्रेसेस रिमूव्ह केल्यानंतर आपला फायदा काय होतो बघा, तर बिकॉज ऑफ दिस रिमुव्हिंग ऑफ इंटरनल स्ट्रेसेस जे काही गॅसेस त्या मटेरियलमध्ये एंट्रॅप झालेले असतात ते काय होतात बघा, एस्केप आउट होतात, इलिमिनेट होत असतात. तर हे गॅसेस आपल्याला रिमूव्ह आउट फ्रॉम द मटेरियल, ही ट्रीटमेंट प्रोसेस इट शुड बी डन ऑन दॅट कंपोनंट. देन नंबर 7, टू प्रोड्यूस अ हार्ड सरफेस ऑन अ डक्टाईल इंटिरियर. म्हणजेच काय बघा, एखादं डक्टाईल एलिमेंट आहे त्याचा सरफेस जो आहे तो आपल्याला हार्ड करायचा आहे. सरफेस मीन्स आउटर सरफेस एरिया म्हणे आपण. तर हे आउटर सरफेस आपल्याला हार्ड करण्यासाठी अगेन यू हॅव टू गो फॉर अ हीट ट्रीटमेंट प्रोसेस. अँड लास्ट वन इज टू इम्प्रूव्ह इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या कंपोनंटच्या इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एनहान्स करायला यू हॅव टू गो फॉर heat treatment process. Okay, now continue with the heat treatment processes. Basically there are 5 number of heat treatment processes. See the name. First one is annealing, second is normalizing, third is hardening, fourth is tempering, and the fifth, which is different than first 4, having the title as surface hardening. Okay, नाव लेट अस सी वन बाय वन. तर ह्यातलं पहिलं जे आहे ॲनिलिंग हीट ट्रीटमेंट प्रोसेस, तर ह्याच्यामध्ये देर आर 5 सब टाइप्स और सब प्रोसेसेस. लेट अस सी वन बाय वन. ओके, द फर्स्ट इज ॲनिलिंग. तर हे ॲनिलिंगमध्ये काय केलं जातं बघा, तर दिस इज बेसिकली अ हीट ट्रीटमेंट प्रोसेस. अँड इन दिस हीट ट्रीटमेंट प्रोसेस व्हॉट इज द स्टेप्स? सी, जनरली द ॲनिलिंग प्रोसेस इज यूज्ड टू सॉफ्टन द स्टील. जे काही स्टील कंपोनंट्स असतात, स्टील मटेरियल्स असतात, ते सॉफ्टन करायला ॲनिलिंग ही हीट ट्रीटमेंट प्रोसेस प्रेफर केली जाते. सेकंड, टू इम्प्रूव्ह द मशिनेबिलिटी. ओके, मशिनेबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, आता मशिनेबिलिटी म्हणजे काय आहे, स्टील जे आपण यूज करणार आहे, समजा लेथ मशीनवरती आपण टर्निंग किंवा कटिंग ऑपरेशन करणार आहे, बोरिंग ऑपरेशन करणार आहे, किंवा आणि कुठल्याही दुसऱ्या मशीनवरती आपण ही जर ऑपरेशन करू शकत असू अँड दॅट ऑपरेशन शुड बी इझिली, देन वी कॅन से दॅट द मटेरियल इज हॅव्हिंग अ गुड प्रॉपर्टी ऑफ मशिनेबिलिटी. तर अशी मशिनेबिलिटी प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करायला सुद्धा स्टीलचं काय केलं जातं बघा, ॲनिलिंग ही हीट ट्रीटमेंट त्याच्यावरती केली जाते. अगेन टू रिलीव्ह द इंटरनल स्ट्रेसेस, जे काय त्या मटेरियलमध्ये आधीचे जे स्ट्रेसेस असतील, इनिशियल स्ट्रेसेस, तर ते रिमूव्ह करायला काय केलं जातं बघा, ही ट्रीटमेंट प्रोसेस यूज केली जाते. टू रिमूव्ह द कोर्सनेस ऑफ द ग्रेन. म्हणजेच काय, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की देर आर 2 टाईप्स ऑफ ग्रेन, एक तर कोर्स टाईप किंवा फाईन टाईप. तर असे कोर्स टाईपचे जर ग्रेन्स असतील त्या एलिमेंटचे, तर असे कोर्स टाईपचे ग्रेन रिमूव्ह करायला आणि फाईन टाईपचे ग्रेन त्यामध्ये आणायला ही ट्रीटमेंट प्रोसेस युज्युअली कॅरी केली जाते. फिफ्थ, टू प्रोड्यूस अ कम्प्लीट स्टेबल स्ट्रक्चर. ॲक्च्युली स्टेबल आणि अनस्टेबल असे 2 टाईपचे स्ट्रक्चर असतात. तर स्टेबल स्ट्रक्चर इज प्रेफरेबल फॉर एनी टाईप ऑफ अ एलिमेंट. नेक्स्ट, ॲनिलिंग ट्रीटमेंट इज अप्लाइड टू कास्टिंग, फोर्जिंग, कोल्ड वर्क शीट्स अँड वायर. द ऑपरेशन कन्सिस्ट ऑफ, आता हे ॲनिलिंगमध्ये नेमकं केलं काय जातं, सी हियर द ऑपरेशन कन्सिस्ट ऑफ हिटिंग ऑफ द स्टील टू अ सर्टन प्री डिटरमाइंड टेम्परेचर. पहिला तर आपण काय करायचं आहे, ते स्टील जे आहे ते हीट करायचं आहे एक सर्टन टेम्परेचरपर्यंत. सेकंड, सोकिंग ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर अ सफिशियंट टाईम टू अलाव द नेसेसरी चेंजेस टू ऑकर. एकदा हे हीट झालेलं जे काय आपलं मटेरियल आहे त्याला काय करायचं आहे बघा, सोकिंग करायचं आहे. सोकिंग मीन्स त्याला तसंच राहू द्यायचं आहे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर सर्टन टाईम किंवा सफिशियंट टाईमपर्यंत. आता हे असं केल्यामुळे काय होते बघा, तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आणि फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये त्या मटेरियलच्या चेंजेस घडून येतात. सो फॉर दिस पर्पज यू हॅव टू वेट फॉर सम टाईम. अँड थर्ड वन इज अ कूलिंग ॲट अ प्री डिटरमाइंड व्हेरी स्लो रेट. म्हणजेच काय करायचं आहे, अजून त्या मटेरियलला कूल करायचं आहे व्हेरी स्लोली. ओके, तर अशा पद्धतीने ही ॲनिलिंग प्रोसेस कॅरी केली जाते. आता या ॲनिलिंगची परत देर आर 5 टाईप्स आहेत. इथं आपण बघितली बघा, ॲनिलिंगचे देर आर 5 टाईप्स. फर्स्ट वन इज अ फुल ॲनिलिंग. आता हे लेटेस्ट आपण बघूया वन बाय वन. सो फर्स्ट इज अ फुल ॲनिलिंग. द पर्पज, आता सगळ्याच हीट ट्रीटमेंट प्रोसेसचे पर्पज आर सिमिलर टू इच अदर. ओके, सो फुल ॲनिलिंगमध्ये काय होते बघा, टू रिड्यूस द इंटरनल स्ट्रेसेस. सेकंड, टू रिड्यूस हार्डनेस. थर्ड, टू रिफाईन द ग्रेन साईज. फोर्थ, टू इन्क्रीज द मशिनेबिलिटी. अँड फिफ्थ, टू मेक द स्टील सुटेबल फॉर फर्दर हीट ट्रीटमेंट. तर हे त्याचं पर्पजेस आहेत फॉर फुल ॲनिलिंग. नाव व्हॉट इज द एक्झॅक्टली प्रोसेस इज. आता ही प्रोसेस महत्त्वाची आहे बघा. तर ह्या फुल ॲनिलिंग प्रोसेसमध्ये ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते. सो द प्रोसेस इज इम्पॉर्टंट. सी, हायपोइटेक्टॉइड स्टील.
आता स्टीलचे दोन टाईप आहेत, हायपो युटेक्टाईड आणि हायपर युटेक्टाईड. तर हे दोन टाईप कशावरती डिपेंड असतात, तर कंटेंट ऑफ कार्बन. तर इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला की हायपो युटेक्टाईड स्टील, द स्टील कंटेनिंग लेस दॅन 0.8% कार्बन, म्हणजे 0.8% पेक्षा कमी कार्बन असणारा जो स्टील आहे त्याला हायपो युटेक्टाईड स्टील म्हणतो आपण. तर असं जर स्टील असेल देन इज हिटेड टू 30 to 50 डिग्री सेंटीग्रेड अबोव द अप्पर क्रिटिकल टेम्परेचर. आता Fe3C डायग्राम तुम्ही शिकलेला आहात, तर त्याच्यामध्ये अप्पर क्रिटिकल टेम्परेचर हे नियर अबाउट 1130 डिग्री सेल्सिअसला आहे, बरोबर, 1130 डिग्री सेल्सिअस. तर ह्या 1130 डिग्री सेल्सिअसच्या वरती आपल्याला 30 to 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या हायपो युटेक्टाईड स्टीलला काय करायचं आहे बघा, हीट करायचं आहे. ओके. अँड हायपर युटेक्टाईड स्टील म्हणजेच कुठला स्टील, द स्टील विच कंटेन 0.8% मोर दॅन 0.8% कार्बन. ओके. तर असा जो स्टील आहे तो हायपर युटेक्टाईड स्टील आहे. आणि असा जो स्टील असेल त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे बघा, इज हिटेड टू 50 डिग्री सेल्सिअस अबोव द लोअर क्रिटिकल टेम्परेचर. आता लोअर क्रिटिकल टेम्परेचर किती आहे, 723 डिग्री सेल्सिअस. ओके. तर 723 डिग्री सेल्सिअसच्या वरती जवळपास 50 डिग्री सेल्सिअसनं काय करायचं आहे, तो हायपो युटेक्टाईड हा जो स्टीलचा प्रकार आहे तो काय करायचा, हीट करायचा आहे. ओके. आणि मग पुढे काय आहे, द स्टील इज सोक्ड. आता हे जे दोन्ही स्टील आहेत, हायपो युटेक्टाईड किंवा हायपर युटेक्टाईड, तर ह्या दिलेल्या रेंजमध्ये आपल्याला त्यांना गरम करायचं आहे, हीट करायचं आहे. आणि द स्टील इज सोक्ड ॲट द अनेलिंग टेम्परेचर. सोकिंग टाइम डिपेंड्स अपॉन द थिकनेस ऑफ स्टील पार्ट. Then these steel parts are slowly cooled at the rate of 20 to 40 degrees Celsius per hour, and the most important is the cooling is carried out in the furnace. म्हणजे ह्या दिलेल्या रेंजमध्ये एकदा ते स्टील हीट केलं तर काय करायचं आहे, त्याला स्लोली कूल करायचं आहे ॲट द रेट ऑफ 20 to 40 डिग्री सेल्सिअस पर आवर. एका तासाला 20 to 40 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर कमी होईल अशा पद्धतीनं त्याला कूल होऊ द्यायचं आहे. अँड दिस कूलिंग मस्ट बी डन इन द फर्नेस इटसेल्फ. तर हा वर्ड इथं महत्त्वाचा आहे. तर त्याला फर्नेसमध्येच राहू द्यायचं आहे. ओके. फर्नेसच्या बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये आणून कूल करायचा नाही आहे. ओके. सो दिस प्रोसेस इज फुल ॲनेलिंग हीट ट्रीटमेंट प्रोसेस. नाव द सेकंड इज द प्रोसेस ॲनेलिंग. अगेन द पर्पज टू सॉफ्टन the material, and the second to remove the internal stresses produced in the casting by welding or any other heat treatment method. तर हे त्याचे पर्पजेस आहेत फॉर द प्रोसेस हँडलिंग. नाव द प्रोसेस इज इम्पॉर्टंट. स्टील इज हिटेड टू अ टेम्परेचर फ्रॉम 600 to 650 डिग्री सेल्सिअस. आता हे जे स्टील आहे ते आपल्याला हीट करायचं आहे कुठेपर्यंत बघा, 600 ते 650 डिग्री सेल्सिअसपर्यंत. होल्डिंग ॲट दॅट टेम्परेचर, होल्ड करायचं आहे हे टेम्परेचर, अँड देन कूलिंग इन एअर ऑर इन फर्नेस. आता इथं आपल्याला ऑप्शन्स आहेत की तुम्ही कूल करू शकता इन एअर ऑर इन द फर्नेस. बाय दिस प्रोसेस हाय डिग्री ऑफ सॉफ्टनिंग टेक्स प्लेस ड्यू टू रिमूव्हल ऑफ स्ट्रेसेस फ्रॉम परलाइट. ओके. तर हे परलाइट, ऑस्टेनाइट, मार्टेनसाइट, सिमेंटाइट ह्या फेजेस आहेत, हे तुम्ही Fe3C डायग्राममध्ये शिकलेला आहात. नो फेज चेंज टेक्स प्लेस अँड द फेराइट अँड परलाइट सिम्पली रिअरेंज देमसेल्व्स टू इंड्यूस सॉफ्टनिंग ऑफ द मटेरियल. म्हणजे काय, इन द प्रोसेस हँडलिंग सॉफ्टनिंग ऑफ द मटेरियल टेक्स प्लेस. ओके. सो सॉफ्टनिंग जिथं आपली मेन रिक्वायरमेंट असेल ॲट दॅट टाइम वी हॅव टू गो फॉर द प्रोसेस हँडलिंग ॲज अ हीट ट्रीटमेंट मेथड. Then go for third type, that is isothermal annealing. See the description. The process is suitable for small rolled or forged component and not for large component. म्हणजे स्मॉल कंपोनंट साठी आपल्याला isothermal annealing प्रेफरेबल आहे. पर्पज काय बघा, टू ऑब्टेन स्टेबल स्ट्रक्चर. सेकंड, टू सेव्ह द टाइम रिक्वायर्ड फॉर हीट ट्रीटमेंट. प्रोसेस, the process is similar to ordinary annealing but it is first cooled rapidly in air or by blast in furnace to temperature 600 to 700 डिग्री सेल्सिअस. ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा, तर इथे फक्त आपण जे कूलिंग करतो ते थोडंसं रॅपिडली होऊ द्यायचं आहे कूलिंग. आता हे कूलिंग फर्नेसमध्ये जरी केलं तरी चालेल, बट युजिंग द ब्लास्ट ऑफ एअर ऑर विंड. ओके. तर असा ब्लास्टनं काय करायचं आहे, फर्नेसमध्ये ते फास्टली कूल होऊ द्यायचं आहे. ॲट द टाइम यू कॅन से दॅट द हीट ट्रीटमेंट प्रोसेस इज आयसोथर्मल ॲनेलिंग. ओके. देन द फोर्थ टाईप ऑफ ॲनेलिंग इज स्पेरोडाइज ॲनेलिंग. स्पेरोडाइज किंवा ह्याला अजून काही काय नाव आहे बघा, स्पेरोडायझिंग. ओके. तर ही काय आहे बघा, ही ट्रीटमेंट प्रोसेस. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग स्ट्रक्चर ऑफ अ ग्लोब्युलर परलाइट. ग्लोब्युलरचा अर्थ इथं कसा आहे बघा, तर सर्क्युलर परलाइट जे असतं असं स्ट्रक्चर त्या एलिमेंटवरती येऊ द्यायचं, दॅट इज द स्पेरोडायझिंग ॲनेलिंग. ओके. सो द पर्पज इज टू इम्प्रूव्ह मशनेबिलिटी ऑफ द स्टील,
टू रिड्यूस हार्डनेस, टू प्रिव्हेंट चान्सेस ऑफ क्रॅकिंग ड्युरिंग कोल्ड वर्किंग. तर हे ऑब्जेक्टिव्ह आपले असायला पाहिजेत व्हाईल वी आर गोइंग फॉर द स्पेरोडायझिंग. नाव द प्रोसेस इज इम्पॉर्टंट. दिस ऑपरेशन इज जनरली अप्लाइड टू द हायपरयुटेक्टॉइड स्टील, म्हणजेच हायपरयुटेक्टाइड मोर दॅन 0.8% कार्बन. स्टील इज हिटेड जस्ट अबोव द लोअर क्रिटिकल टेम्परेचर, 723 डिग्रीच्या वरती जस्ट त्याला हीट करायचं आहे. रेंज दिलेलं आहे इन द ब्रॅकेट 740 to 770 डिग्री सेल्सिअस. हेल्ड फॉर द रिक्वायर्ड टाइम अँड कूल्ड व्हेरी स्लोली अप टू 600 डिग्री सेल्सिअस. आता 600 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला कूल होऊ द्यायचं आहे, बट कुठं? इन फर्नेस. कूल्ड स्लोली, व्हेरी स्लोली इन द फर्नेस. आता ह्याच्या पुढचं कूलिंग काय बघा, फर्दर कूलिंग इज कंडक्टेड इन स्टील एअर. म्हणजे इथं कॉम्बिनेशन यूज केलं आहे. 600 डिग्रीपर्यंत त्याला फर्नेसमध्ये कूल होऊ द्यायचा आणि त्याच्या पुढचं कूलिंग जे आहे ते त्याला एअरमध्ये होऊ द्यायचं. स्टील एअर. स्टील एअर म्हणजे नॉट इन द प्रेझेन्स ऑफ विंड, जिथं हवा वारा नको पाहिजे. ओके, तर स्टेबल एअर जिथं असेल तर अशा ठिकाणी आपल्याला त्याला ठेवायचं आहे. द कूलिंग रेट व्हॅरीज फ्रॉम 20 to 25 डिग्री सेल्सिअस पर आवर. इट शुड बी नोटेड दॅट हिटिंग मच अबोव ACM विल प्रोड्यूस लॅमिलार परलाइट इन्स्टेड ऑफ ग्रॅन्युलर सिमेंटाइट. ओके, तर हे होती काय बघा, तर स्पेरोडायझिंग ही ट्रीटमेंट प्रोसेस. नाव फिफ्थ वन इज अ होमोजेनायझिंग. इट इज ऑल्सो नोन ॲज अ डिफ्युजन ॲनिलिंग. पर्पज बघा, to remove non-uniformity of the casting. This is caused by coring. Coring means variation in the composition from center to surface of a grain. काय म्हटले बघा, नॉन युनिफॉर्मिटी. आता काय होत असतं कास्टिंगमध्ये, तर कोर हा जो सेंट्रल पार्ट असतो एखाद्या बॉडीचा आणि सरफेस, आउटर सरफेस हा जो एक्स्ट्रीम पार्ट असतो, त्याच्यामध्ये कंपोजिशन जे असतं मटेरियलचं ते व्हॅरी होत असतं फ्रॉम द सेंटर पार्ट टू द एक्स्ट्रीम पार्ट. म्हणजे कोअरपासून सरफेसपर्यंत हे जे कंपोजिशन आहे ते व्हॅरी होत असतं. ओके, मग काय म्हटले बघा, टू इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ अ स्टील. तर स्टीलचं आपल्याला स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करायचं असेल तर यू हॅव टू गो फॉर होमोजेनायझिंग ही ट्रीटमेंट प्रोसेस. ना काय एक्झॅक्टली काय बघा प्रोसेस ही, तर प्रोसेस इज द स्टील इज हिटेड ॲज रॅपिडली ॲज पॉसिबल अप टू 1150 डिग्री सेल्सिअस. तर स्टील हीट करायचं आहे अबोव क्रिटिकल लाईन अप टू 1150 डिग्री सेल्सिअस अँड इज हेल्ड ॲट दिस टेम्परेचर फॉर सफिशियंट टाईम. थोडा वेळसाठी तिथं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे सो दॅट डिफ्युजन टेक्स प्लेस. इट इज देन कूल्ड इन 6 to 8 hours टू अ टेम्परेचर 800 to 850 डिग्री सेल्सिअस अँड देन फर्दर कूल्ड इन एअर. म्हणजे प्रिव्हियस केस सारखंच आहे की 6 ते 8 तासामध्ये त्याला 800 ते 850 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणायचं आहे आणि त्याच्या पुढचं कूलिंग जे आहे ते एअरमध्ये करायचं आहे. ओके, सो दिस इज वॉट a homogenizing as a heat treatment process of annealing. So I hope you are getting with this all 5 types of heat treatment processes that are comes under the annealing. Now the second heat treatment process is normalizing. Normalizing. तर काय प्रोसेस आहे बघा, ही पर्पज बघा, टू इलिमिनेट द कोर्स ग्रेन स्ट्रक्चर. कोर्स ग्रेन रिमूव्ह करायचे आहेत म्हणजेच आपल्याला फाईन ग्रेन्स पाहिजे आहेत. ओके, टू रिमूव्ह इंटरनल स्ट्रेसेस, टू इम्प्रूव्ह मेकॅनिकल प्रॉपर्टीज, टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ medium carbon steel, to improve the machinability of the low carbon steel, to improve the structures of a weld. तर एवढं सगळं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याकडे असेल तर इट इज बेटर टू गो फॉर नॉर्मलायझिंग ॲज अ हीट ट्रीटमेंट प्रोसेस. नाव व्हॉट इज द एक्झॅक्टली प्रोसेस इज. आता ही नॉर्मलायझिंग प्रोसेस काय असते बघा, हिटिंग ऑफ द मेटल टू अ टेम्परेचर विदिन नॉर्मलायझिंग रेंज युजली 40 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस अबोव AC3 फॉर हायपोइलेक्ट्राइड स्टील अँड ACM फॉर हायपरयुटेक्टॉइड स्टील. म्हणजे आपल्या FeF3C डायग्रामवरती AC3 आणि ACM ह्या ज्या लाईनच्या टेम्परेचर ज्या रेंजच्या आहेत तर त्याच्या अबव 40 आणि 50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आपल्याला हीट करायचं आहे, एस्पेशली हायपोइलेक्ट्राइड अँड हायपरयुटेक्टाइड स्टील. होल्डिंग ॲट दिस टेम्परेचर फॉर अ शॉर्ट टाईम अबाउट 15 मिनिट्स. तर ह्याच्या टेम्परेचर रेंजपर्यंत काय करायचं आहे बघा, हेल्ड करायचं आपल्याला फॉर 15 मिनिट्स आणि त्यानंतर कूलिंग करायचं आहे इन एअर. इन एअर, तर एअरमध्ये कूलिंग हे लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. Now, normalized steel have a higher yield point, tensile strength and impact strength than if they were annealed. म्हणजे annealing पेक्षा नॉर्मलायझिंग मध्ये आपल्याला हायर yield point मिळतो, हायर टेन्साईल स्ट्रेंथ मिळते आणि हायर इम्पॅक्ट स्ट्रेंथ सुद्धा मिळत असते. बट डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी ऑब्टेन्ड बाय नॉर्मलायझिंग विल बी समवॉट लोअर. म्हणजे डक्टिलिटी आणि मॅशनेबिलिटी ही annealing मेथडमध्ये चांगली असते. ओके, now the difference between annealing and normalizing. Exam point of view, this difference is more important. Annealing, just
तुम्ही इथं डिफरन्स बघू शकता. ॲनालायझिंग आणि नॉर्मलायझिंगमध्ये डिफरन्स काय आहेत. त्याच्या आधी आपण हे सगळं इन डिटेल डिस्क्राईब केलेलं आहे. ॲनालिंगमध्ये काय होत असतं, नॉर्मलायझिंगमध्ये काय होत असतं. तर हेच आपण इथं काय केलं आहे, पॉईंट फॉर्ममध्ये किंवा डिफरन्शियल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. ओके, यू कॅन ऑल रीड दिस डिफरन्स बिटवीन ॲनालिंग अँड नॉर्मलायझिंग हीट ट्रीटमेंट प्रोसेस. नाव लेट अस सी वन मोर कन्सेप्ट दॅट इज हार्डनिंग अँड क्विंचिंग. तर ह्या कन्सेप्ट काय आहेत ते पहिला बघून घ्या. हार्डनिंग कशाला म्हणायचं आणि क्विंचिंग कशाला म्हणायचं. सो हार्डनिंगमध्ये आपलं एम काय असतं बघा, ऑब्जेक्टिव्ह टू इम्प्रूव्ह मेकॅनिकल प्रॉपर्टीज लाईक इलॅस्टिसिटी, स्ट्रेंथ, डक्टिलिटी एक्सेट्रा टू इनेबल द मेटल टू कट अदर मेटल. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ हार्डनेस. ओके, हार्डनेस म्हणतात बघा याला. टू इनेबल द मेटल टू कट अदर मेटल म्हणजे एका मेटलकडे प्रॉपर्टी असायची की दुसऱ्या मेटलला कट करू शकण्याची, तर ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं आहे हार्डनेस प्रॉपर्टी. तर हे हार्डनेस प्रॉपर्टी जर यू द्यायची असेल तर आपल्याला त्या मटेरियलचं हार्डनिंग करायला लागते. ओके, टू डेव्हलप डिझायर्ड हार्डनेस. तर एखाद्या मटेरियलमध्ये आपल्याला पाहिजे तितका हार्डनेस डेव्हलप करण्यासाठी आपल्याला हार्डनिंग ही मेथड, ही प्रोसेस यूज करायला लागते. नाव हाऊ द प्रोसेस इज कंडक्टेड. हार्डनेस, द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ हिटिंग ऑफ द मेटल टू अ टेम्परेचर अबो क्रिटिकल पॉईंट. क्रिटिकल पॉईंटच्या अबो ते मेटल जे आहे ते काय करायचं, हीट करायचं आहे. द मेटल इज हेल्ड ॲट दिस टेम्परेचर फॉर कन्सिडरेबल टाईम. आणि ह्या टेम्परेचरला त्याला ठेवायचं आहे. अँड देन इट इज रॅपिडली कूल्ड. कूलिंग कसं करायचं आहे, पण ते कसं आहे बघा, रॅपिड आहे. दिस इज इम्पॉर्टंट, रॅपिडली कूलिंग. द कूलिंग मीडिया युजली व्हॅरीज बिटवीन वॉटर, ऑइल और मोल्टन सॉल्ट. तर हा एरिया महत्त्वाचा, सॉरी मीडिया, कूलिंग मीडिया म्हणून आपण कशाचा यूज करणार आहे. एक तर तुम्ही वॉटर म्हणून यूज करू शकता किंवा ऑइल किंवा मोल्टन सॉल्ट. ओके, नॉट एअर और नॉट फर्नेस. ओके, अँड नेक्स्ट इज हार्डनिंग इज अप्लाइड टू अ टूल अँड मशीन पार्ट टू परफॉर्म द ऑपरेशन मोर इफिशियंटली. तर टूलिंग जे असतात तर त्या अशा टूल्सवरती हार्डनिंग हे केलं जातं. त्यानंतर आपण त्या सब पार्ट बघतोय क्वेंचिंग. क्वेंचिंगमध्ये काय केलं जातं बघा, तर रॅपिड कूलिंग ऑफ अ मेटल इन अ बाथ ऑफ अ लिक्विड ड्युरिंग हीट ट्रीटमेंट इज नोन एज अ क्वेंचिंग. तुम्ही लोहारकाम करताना बघितलं असाल तर त्या लोहारकाममध्ये हीट दिलेलं जे काय मटेरियल आहे तर ते रेड हॉट कंडिशनमध्ये असतं बघा. आणि हे रेड हॉट मटेरियलमध्ये, हे कंडिशनमध्ये जे आलेलं मटेरियल आहे ते एकदममध्ये पाण्यामध्ये बुडवलं जातं बघा. ओके, सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ क्वेंचिंग. तर क्वेंचिंगमध्ये काय करतो, रॅपिड कूलिंग ऑफ अ मेटल करत असतो इन द बाथ ऑफ अ लिक्विड. Okay, so that is a quenching. So you can read your own the information about a quenching that is provided in this notes. Now the next type of heat treatment is a tempering. आता ऑब्जेक्टिव्ह बघा काय आहे, टू रिड्यूस इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप्ड ड्युरिंग प्रिव्हियस हिटिंग. म्हणजे जे काही इनिशियल स्ट्रेसेस असतील त्या कंपाऊंडमध्ये ते रिमूव्ह करायसाठी टेम्परिंग ही सुद्धा ही ट्रीटमेंट प्रोसेसचा यूज केला जातो. सेकंड, टू रिड्यूस द हार्डनेस डेव्हलप्ड ड्युरिंग हार्डनिंग. एखाद्या मेटलचं हार्डनिंग केलं असेल, त्याच्यामध्ये जर हार्डनेस त्याचा वाढला असेल आणि आता आपल्याला परत त्याचा हार्डनेस कमी करायचा आहे, अगेन दॅट यू हॅव टू गो फॉर टेम्परिंग. Last one, to give the metal a right structural condition, that is to stabilize the structure, you have to go for tempering as a heat treatment process. Now let us see. Lead tool chisel in which only the cutting ends are hardened may be hardened and tempered in one operations only. तर चिजल किंवा लेड टूल्स हे जे काही टूल्स आहेत त्यांचे कटिंग एजेस जे असतात ते काय केलं जातं बघा, हार्डन आणि टेम्पर्ड केले जातात इन वन ऑपरेशन ओनली. नाउ देर आर थ्री टाइप्स. फर्स्ट वन इज द लो टेम्परिंग, low temperature tempering. Second, medium temperature tempering. And third is a high temperature tempering. तर लो टेम्परेचरमध्ये काय होत असतं बघा, दिस टाईप ऑफ टेम्परिंग इज डन इन द रेंज ऑफ 200 to 250 डिग्री सेल्सिअस. ॲट दिस रेंज हार्डनेस चेंजेस टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. तर व्हेरी स्मॉल एक्सटेंटमध्ये इथं हार्डनेस चेंज होतोय कारण टेम्परेचरची रेंजसुद्धा कशी आहे बघा, कमी आहे, 200 to 250 आहे. सेकंड आहे ती मीडियम टेम्परेचर टेम्परिंग. इन दिस टेम्परिंग इज डन ॲट द रेंज ऑफ 350 to 450 डिग्री सेल्सिअस. आणि अशा वेळी काय होतात बघा, तर याच्या प्रॉपर्टीज काय होतात, इम्प्रूव्ह होतात. मोस्टली एम्प्लॉयड ऑर फॉर कॉईल, लॅमिनेटेड स्प्रिंग्स, हायेस्ट इलॅस्टिसिटी लिमिट अँड टफनेस आर अचिव्ड. नाव द थर्ड इज अ हाय टेम्परेचर टेम्परिंग. तर ह्याच्यामध्ये टेम्परेचर रेंज कशी आहे बघा, जास्तीत जास्त आहे अप टू 600 डिग्री सेल्सिअस. अँड बिकॉज ऑफ विच elimination of the internal stresses takes place completely. So this is what there are three types of tempering as a heat treatment process. Now the last type of heat treatment is the case hardening of a steel.
तर केस हार्डनिंगमध्ये काय केलं जातं बघा. आता केस हार्डनिंगची पहिला तुम्ही काय म्हणूया आपण कन्सेप्च्युअल समजून घ्या की काय होत असतं याच्यामध्ये. तर केस हार्डनिंग म्हणजे एखादा एलिमेंट आहे त्याची आउटर एज जी आहे, आउटर सरफेस एरिया ज्याला आपण म्हणूया, तर हा आउटर सरफेसला केस म्हटलं जाते. आणि हा आउटर सरफेस एरिया म्हणजेच केस ज्याला आपण हार्डन करत असतो. आता हे तुम्ही म्हणाल तसं फक्त आउटर सरफेस एरिया का हार्डन करायचा, फुल बॉडी का नाही करायची. तर सी टू अवॉइड द स्क्रॅचेस, ॲब्रेजन, ओके, और डस्ट, काय म्हणूया आपण त्याला, विअर टियर, हे जे काही आउटर सरफेसला होत असतं त्या एलिमेंटच्या, तर हे होऊ नये म्हणून जे काही हार्डनिंग आपण अप्लाय करत असतो ते असतं केस हार्डनिंग. ती मेथड जी असते ती कुठली असते बघा, केस हार्डनिंग. तर इथं आपण टोटल मटेरियल वी कॅनॉट हार्डन, बट वी आर ओनली हार्डनिंग अ स्मॉल पोर्शन ऑफ दॅट एलिमेंट अँड दॅट इज द केस ऑर सरफेस वी कॅन से. तर हेलाच आपण म्हणत असतो केस हार्डनिंग. आता केस हार्डनिंग कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत बघा. देअर आर 6 मेथड. फर्स्ट वन इज द कार्बोरायझिंग, सेकंड वन इज द सायनायडिंग, थर्ड वन इज द नायट्रायडिंग, फोर्थ कार्बोनायट्रायडिंग, फिफ्थ फ्लेम हार्डनिंग अँड सिक्स्थ इज इंडक्शन हार्डनिंग. तर त्या प्रत्येक आपले जे काही ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे केस हार्डनिंगची, त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट आपण त्या मटेरियलवरती ड्रॉप करणार आहे किंवा ज्या मटेरियलचा आपण लेअर त्या कंपाऊंडवरती देणार आहे त्या मटेरियलच्या नावावरती हे त्याचे टाईप्स आहेत. जसं की first carburizing, this case hardening name comes from the material that is you are using is a carbon for adding hardness to the surface of a material. काय म्हटले बघा कार्बोरायझिंग मध्ये, प्रोसेस कार्बोरायझिंग इज अ मेथड ऑफ एनरिचिंग अ कार्बन. इथं आपण एनरिच करत असतो कार्बन द सरफेस ऑफ अ लेअर ऑफ अ लो कार्बन स्टील. जे लो कार्बन स्टील असतात त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण आपण वाढवत असतो ॲट द सरफेस ऑफ अ एलिमेंट, एनरिचिंग द कार्बन इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ हार्ड केस. इथं केस म्हणजेच आउटर सरफेस हे लक्षात घ्या. तर जो काय आउटर सरफेस आहे तो आउटर सरफेस और केस हार्ड करायचा असेल तर त्या मटेरियलवरती आपल्याला काय करत असतो बघा, कार्बन डिपॉझिट करत असतो. तर दिस इज कॉल्ड एज अ कार्बोरायझिंग केस हार्डनिंग मेथड. ओके, नेक्स्ट, कार्बोरायझिंग इज ऑल्सो नोन एज अ सिमेंटेशन. Roughly the machined parts of low carbon steels are packed with a carburizing mixture in a steel box as shown in figure. आता जे काय आपल्याला पार्ट्स ज्याचं कार्बोरायझिंग करायचं आहे असे पार्ट्स काय करायचे बघा, पॅक करायचे आहेत इन दिस कार्बोरायझिंग मिक्सचर. तर हे कार्बोरायझिंग मिक्सचर काय असतं बघा, कार्बोरायझिंग मिक्सचर कन्सिस्ट ऑफ 50 to 70% चारकोल. तर 50 ते 70% याच्यामध्ये कोळसा पाहिजे, चारकोल, 5 to 15% बेरियम कार्बोनेट पाहिजे, and 2 to 15% calcium carbonate पाहिजे, and 3 to 13% sodium carbonate, and these all four combines a mixture. ओके, आता ह्या मिक्सचरमध्ये काय करायचं आहे, a layer of the carburizing mixture of nearly 25 mm thickness is placed at the bottom. म्हणजे जवळजवळ 2.5 सेंटीमीटरचा थिकनेस करायचा आहे ह्या मिक्सचरचा ॲट द बॉटम. देन द बॉक्स इज कवर्ड, आणि हा बॉक्स कव्हर करायचा, झाकण लावायचं याच्यावरती, अँड द लीड टाईटली सील्ड विथ द फायर क्ले टू अवॉइड द एंट्री ऑफ ऑर एस्केप ऑफ द गॅसेस. म्हणजे गॅसेस बाहेरून आतमध्ये जाता कामा नयेत आणि आतून बाहेर जाता कामा नयेत, अशा पद्धतीने फायर क्ले ह्या बॉक्सच्या वरती लावून घ्यायचे आहेत. न मग पुढे काय इथं फिगरमध्ये तुम्ही बघू शकता की हा बॉक्स आहे, कंपोनंट टू बी कार्बोरायझड हे याच्यामध्ये ठेवलेले आहेत, आणि कार्बोरायझिंग मिक्सचर ह्या सगळ्यांच्या सभोवताली आहे. या कार्बोरायझिंग मिक्सचरमध्ये 4 पार्ट्स आहेत जे आपण वरती रीड केलेले आहेत. ओके, द पोर्शन इज नॉट टू बी केस हार्डन इज प्रोटेक्टेड बाय इलेक्ट्रोप्लेटिंग. एखाद्या पोर्शनवरती आपल्याला हार्डनिंग नको आहे, तो पोर्शन काय करायचं बघा, इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं, म्हणजे त्या पोर्शनवरती ह्या कार्बोरायझिंगचा काही फरक पडणार नाही. विच डज नॉट ॲब्सॉर्ब कार्बन. तर हे इलेक्ट्रोप्लेटिंग झालेला जो काही एरिया असेल तो काही कार्बन ॲब्सॉर्ब करून घेणार नाही, म्हणजे तिथला ॲट दॅट प्लेस हार्डनेस जो काय तो व्हॅरी होणार नाही. द बॉक्सेस आर प्लेस्ड इन अ फर्नेस, आणि असे बॉक्सेस जे आहेत ते फर्नेसमध्ये प्लेस करायचे आहेत, अँड हिटेड टू अ टेम्परेचर ऑफ 900 to 980 डिग्री सेल्सिअस. एक 980 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्यांना आपण हीट करायचं आहे फॉर 6 to 8 hours. टेम्परेचर अँड टाईम ऑफ हिटिंग डिपेंड्स अपॉन द डेप्थ ऑफ केस हार्डनिंग. म्हणजे त्या किती लेवलपर्यंत आपल्याला त्याचं हार्डनिंग करायचं आहे, 1 mm, 2 mm, 10 mm. ओके, तर जशी त्याची डेप्थ वाढत जाईल तसा हा टाईमसुद्धा वाढत जाईल.
आफ्टर हिटिंग द बॉक्स इज अलाउड टू कूल अलॉंग द कंपोनंट इनसाइड द फर्नेस. म्हणजे एकदा का हिटिंग झालं की हा बॉक्स जो आहे तो कूल होऊ द्यायचा. कार्बन पर्सेंटेज इन्क्रीजेस ऑन द सरफेस ऑफ ऑस्टेनाइट हॅज अ टेंडन्सी टू ॲब्सॉर्ब कार्बन ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे काय, जे काय लो कार्बन स्टील आहे ज्याच्यामध्ये ऑस्टेनाइट असतं, अशा ऑस्टेनाइटची टेंडन्सी असते की टू ॲब्सॉर्ब द कार्बन. ओके, अशा पद्धतीनं त्याचं केस हार्डनिंग केलं जातं. नाव सेकंड इज अ सायनाइडिंग. as name indicates, a material used is a cyanide. काय म्हटलेलं बघा, the process of providing a hard wear resistance case with a tough cover to the low carbon steel by liquid cyanide bath is called as a cyaniding. इथं जे काय एलिमेंट आहे, मटेरियल आहे, ते कुठलं आहे, लिक्विड सायनाइड. प्रोसेस बघा, द सायनाइड मिक्सचर काय काय कंटेंट आहे, 20 to 50% sodium cyanide, 40% sodium carbonate is heated to a temperature of 870 to 930 degrees Celsius, and the workpieces contains in a wire bracket are immersed in the molten bath of cyanide. The soaking period varies between component to component and depending on the depth of case, but generally it varies from 10 minutes to 3 hours. 10 मिनिटापासून 3 तासापर्यंत यांचं काय केलं जातं बघा, कूलिंग अलाउड केलं जातं. नायट्रोजन प्रोड्युस्ड इन ॲटॉमिक फॉर्म ऑल्सो डिझॉल्व ऑन द सरफेस अँड इन्क्रीज द हार्डनेस टेक्स प्लेस ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ नायट्राइड्स. तर नायट्रोजन जो काय असेल तो नायट्रोजन सुद्धा काय होतो, हार्डनेस वाढण्यासाठी मदत करतो. इन नायट्राइडिंग अ पोर्शन ऑफ द सरफेस टू द पार्ट्स टू बी केप्ट soft is coated with the such material which are not affected by the bath. Okay, so little more theoretical information you can read your own. Then third type of case hardening is the nitriding. So as name indicates here, the material used is a nitrides. The heat treatment process which produce a hard wear resistance layer of a nitrides on a tough core of a low carbon steel is known as a nitriding. तर इथं जो काही लेअर आहे तो नायट्राइडचा असतो. प्रोसेस काय बघा, द प्रोसेस इज सुटेबल फॉर स्टील कंटेनिंग 1% ॲल्युमिनियम, 1.5% chromium and 0.2% molybdenum. The percentage of carbon in these steel varies between 0.2 to 0.5. The process consists of, तर ही जी काय नायट्राइडिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहे बघा, हिटिंग मशीन्ड अँड हीट ट्रीटमेंट कंपोनंट्स टू टेम्परेचर ऑफ 500 to 500 डिग्री सेल्सिअस पण त्याला आपल्याला हिट करायचं आहे, आणि किती वेळ, 40 to 90 hours इन अ गॅस टाईट बॉक्स थ्रू विच अमोनिया गॅस इज सर्क्युलेटेड. तर अमोनिया सर्क्युलेटेड बॉक्समधून असे काही करायचे आहेत, हीट ट्रीटमेंट कंपोनंट्स काय करायचे आहेत, पास करायचे आहेत. The essential requirement of the operation is done adherence to the temperature of 500 degrees Celsius. The component is allowed to cool in the furnace after switching the supply of ammonia. इथे तुम्हाला डायग्रामॅटिकली शो केलेलं आहे बघा. तर काय होत असतं ह्या प्रोसेसमध्ये, तर when ammonia vapor comes in contact, when ammonia vapor come in contact with the steel, they gets dissociated. अमोनिया ह्या स्टीलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की तो डिझॉल्व होतो अँड NH3 becomes 3H plus N and nascent nitrogen to produce diffuses into the surface of workpiece forming hard nitrides. तर अशा पद्धतीनं हे नायट्राइडिंग होत असतं. तर इथं स्केमॅटिक डायग्राम तुम्हाला इथं दिसते आहे. अमोनिया सिलेंडर आहे, फ्लोमीटर आहे, टँक आहे, त्यामध्ये गॅस इनलेट आहे, वर्कपीसला अटॅच केलेला आहे, गॅस इन इकडं आहे, गॅस आउट इकडं आहे. तर अशा पद्धतीनं ही नायट्राइडिंग ही केस हार्डनिंग प्रोसेस कॅरी केली जाते. नाव हिअर इज द डिफरन्स बिटवीन द कार्बोरायझिंग अँड नायट्राइडिंग. फॉर एक्झाम्पल, कार्बोरायझिंग इज अ मेथड ऑफ हीट ट्रीटमेंट बाय विच कार्बन कंटेंट ॲट द सरफेस ऑफ फेरस मटेरियल इज इन्क्रीज्ड. कार्बोरायझिंगमध्ये आपण कार्बन कंटेंट त्याचा वाढवत असतो. ऑन द अदर हँड, इन द नायट्राइडिंग is a case hardening process by which nitrogen content of the surface of the steel is increased. म्हणजे इकडं कार्बन होतं, तसं इकडं नायट्रोजन आहे अँड सो ऑन. तर अशा पद्धतीनं हे डिफरन्सिंग पॉईंट आहेत कार्बोरायझिंग अँड नायट्राइडिंगमधील. यू कॅन रीड युअर ओन. नाव द नेक्स्ट मेथड इज अ कार्बोनायट्राइडिंग. Carbonitriding, as name suggests, it is the addition of two, that is carbon and nitrogen. The process of producing a hard case by addition of carbon and nitrogen on the surface of steel. म्हणजे इथं कार्बन आणि नायट्रोजन अशा दोघांचंही आपल्याला ॲडिशन करायचं आहे सरफेस ऑफ स्टीलवरती. ॲट द टाइम वी कॅन से दॅट कार्बोनायट्राइडिंग टेक्स प्लेस. प्रोसेस काय बघा,
Hydrocarbons, carbon monoxide and ammonia gases are used for carbonitriding. Carbonitriding is carried out at a temperature बघा किती आहे 800 to 875 degree Celsius and for 6 to 10 hours and the case depth obtained is 0.5 mm. 0.5 mm पर्यंतची केस फक्त काय झालेली असणार आहे, हार्डन झालेली असणार आहे in this carbonitriding. Carbonitriding is also applied to the low carbon steel. Okay, nitrogen in the surface layer of the steel increases its hardenability and permits hardening in oil quenching. म्हणजेच काय, हे नायट्रोजन जे आपण इथं डिझॉल्व केलेलं आहे तर हे नायट्रोजन काय करतं, ह्याचं हार्डनेबिलिटी वाढवतं. ओके, देन सरफेस हार्डनिंग. सरफेस हार्डनिंग इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग टू मेथड्स. त्याला दोन मेथड्स बघूया आपण कुठले आहेत, देन वी विल स्टॉप. द फर्स्ट इज अ फ्लेम हार्डनिंग. आता फ्लेम हार्डनिंग म्हणजे नावामध्येच आहे की ते फ्लेमचा यूज केलेला आहे. ऑक्सी ॲसिटिलीनची ती फ्लेम असते, इथे दिलेलं आहे बघा. The process of heating the metal with the flame of oxyacetylene torch and is then almost immediately quenched is called as a flame hardening. इथे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे. तर या डायग्राममध्ये काय तुम्हाला ऑब्झर्व होते बघा, हा वर्कपीस आहे आणि ही आपली गन आहे, ऑक्सीॲसिटिलीन गन म्हणूया. तर ही जी फ्लेम आहे ही फ्लेम ट्रॅव्हल व्हायला टुवर्ड्स लेफ्ट अँड सायमल्टेनियसली इट इज कॅरी विथ द वॉटर विथ इट. ओके, तर ही जे काही स्प्रे ऑफ वॉटर आहे हा पाठोपाठ काय होते बघा, ह्या फ्लेमच्या पाठोपाठ हा वॉटरचा स्प्रे येतो, त्यामुळे लगेच गरम होईल तसं ते काय होते, लगेच क्वेंच होते बघा. तर अशा पद्धतीची ही फ्लेम हार्डनिंग ही टेक्निक आहे. प्रोसेस बघा काय आहे, द सरफेस टू बी केस हार्डन इज हिटेड. केस हार्डन म्हणजे इथं आहे बघा, आता हा सगळा टोटल वर्कपीस आहे, त्याचा स्मॉल पोर्शन आपण फक्त हार्डन करणार आहे. तर जे काही शेडेड दिसते का, एवढाच पोर्शन आपण काय तर हार्डन करणार आहे. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, केस हार्डनिंगचं एक्झाम्पल आहे. The surface to be case hardened is heated by means of an oxyacetylene torch for sufficient time and quenching is achieved by sprays or water which are integrally connected to the heating device. The heating is generally accomplished for sufficient time so as to rise the temperature of the surface of the specimen above the critical temperature. As the temperature desired is achieved, immediately spraying of water is started. In mass production work, progressive surface hardening is carried out where it is arranged to have flame in progress along with quenching. Advantage काय आहेत बघा अशा पद्धतीचे क्वेंचिंगचे, तर सिलेक्टिव्ह surfaces can be hardened, there is a less distortion than ordinary metals. And disadvantages, temperature cannot be precisely controlled. टेम्परेचर जे आहे ते आपण केअरफुली कंट्रोल करू शकत नाही. अँड सेकंड, हार्डनिंग इज रिस्ट्रिक्टेड टू पार्ट विच आर अफेक्टेड बाय वियर. तर वियर रेजिस्टन्स जे काही आपले मटेरियल्स असतील तेवढेच आपण हार्डन करू शकतो बाय युजिंग दिस टाईप ऑफ केस हार्डनिंग टेक्निक. नाऊ लास्ट वन इज अ इंडक्शन हार्डनिंग. तर हे इंडक्शन हार्डनिंग म्हणजे काय बघा, इंडक्शन हार्डनिंग, द प्रोसेस ऑफ सरफेस हार्डनिंग बाय इंडक्टिंग हीटिंग इज नोन ॲज अ इंडक्शन हार्डनिंग. तिथे हीटिंग मीडियम किंवा हीटिंग डिव्हाइसचा यूज केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, हाय फ्रिक्वेंटली करंट, okay, high frequency current is passed through the inductor with surround the surface to be hardened without actually touching it. म्हणजे जो काही आपल्याला एलिमेंट हार्डन करायचा आहे त्याला विदाउट टचिंग आपण काय करायचं आहे, सराउंड द सरफेस टू बी हार्डन. सरफेस त्याच्या अभोवतीचा सभोवतीचा काय करायचं आहे बघा, हार्डन करायचं आहे. द इंडक्टर ब्लॉक करंट induces current in the surface of the metal which the block surrounds. The induced eddy current and hysteresis losses in surface material affect the heat requirement. Then the surface to be hardened is heated up to a proper length of time. The circuit is open and water is sprayed immediately on the surface of quenching. It is extensively used for hardening a crankshaft, camshaft, axle and gears. तिथे तुम्हाला स्केमॅटिक डायग्राम ही ड्रॉ करून दाखवलेलं आहे फॉर इंडक्शन हार्डनिंग. पॉवर सप्लाय, करंट फ्लो, हिटेड झोन, वॉटर कूल्ड कॉपर कॉइल्स इथं बाउंड केलेल्या दिसत आहेत, क्वेंच वॉटर आहे इथं. तर अशा पद्धतीनं ही आपली मेथड आहे इंडक्शन हार्डनिंग. नाव इट्स ॲडव्हान्टेजेस, द टाइम रिक्वायर्ड फॉर दिस प्रोसेस इज लेस, डिफॉर्मेशन इज रिड्यूस्ड, हार्डनिंग कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग द करंट, डेप्थ ऑफ हार्डनिंग कॅन बी कंट्रोल्ड. So these are the advantages of this inductive type of case hardening. Disadvantages, high equipment cost, high maintenance cost, and method is suitable for
ओनली लार्ज स्केल प्रोडक्शन, तर हे त्याचे काय होते बघा डिसएडव्हान्टेजेस होते. नाव लास्ट, difference between the flame and induction hardening. So you can see here the difference between these two, flame and induction hardening. So here before we already discussed in detail about the flame hardening and induction hardening as well. So here you can compare these two. Now the last point of today's lecture, that is selection and application of heat treatment process. तर heat treatment process सिलेक्शन कसं करायचं, तर पर्पज आणि कंपोनंट काय आहे ह्याच्यावरती आपण त्याचं सिलेक्शन करू शकतोय. फर्स्ट सी द कॉलम पर्पज अँड इन द सेकंड कॉलम इफ यू सी द कंपोनंट. फॉर एक्झाम्पल, द पर्पज ऑफ हीट ट्रीटमेंट इज सॉफ्टनिंग ऑफ द मटेरियल अँड रिमूव्हिंग द रेसिड्यू स्ट्रेसेस. द कंपोनंट फॉर एक्झाम्पल इज फोर्स्ड ब्लँक ऑफ अ गिअरिंग, म्हणजे गिअर ज्याला आपण म्हणूया. तर जे गिअर्स आहेत जे सॉफ्टनिंग पर्पजसाठी ही ट्रीटमेंट करायची आहे किंवा रिमूव्हिंग स्ट्रेसेस आपल्याला करायचे असताना जर ही ट्रीटमेंट करायची असेल तर यू हॅव टू गो फॉर अनेलिंग ॲज अ हीट ट्रीटमेंट प्रोसेस फॉर दॅट पर्टिक्युलर कंपोनंट. अँड लाईकवाईज फॉर एक्झाम्पल, अगेन वन मोर एक्झाम्पल, फास्टनर्स आहेत, रॉड्स आहेत, आर्म्स एक्सेट्रा विच आर or again the purpose is to optimize hardness for strength, then you have to go for tempering and so on. तर अशा पद्धतीने सिलेक्शन आपल्याला करावं लागतं. आय होप तुम्हाला हा चॅप्टर कळाला असेल. ह्याच्यामध्ये आपण FEPTC डायग्राम शिकलेलो आहे आणि हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस शिकलेलो आहे. एनी डाऊट्स असतील तर तुम्हाला यू कॅन कॉलेजमध्ये तुम्ही येऊन तुमच्या क्वेरी क्लिअर करू शकता. थँक्यू व्हेरी मच.